धन्यवाद दादा. दादांनी अतिशय उत्तम शब्दांमध्ये आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत केले. यानंतर दीक्षार्थींना 2 शब्दांमध्ये शुभेच्छा देण्यासाठी दादाजींनी आपल्या वेळेचं महत्त्व सांगितलेलंच आहे, म्हणून 2 शब्दांमध्ये हा उल्लेख केला. म्हणून 2 शब्दांमध्ये उल्लेख करण्यासाठी ज्या अध्यक्षीय स्वागताची अध्यक्षीय विचार ऐकण्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. वेळ कमी आहे म्हणून वेळेचं भान राखता मी कुठे आचार्य श्री मामाजींना विनंती करेन की त्यांनी या धर्मसभेला आपल्या अनुभव विचारांनी प्रेरित करावे. म्हणून गुरुवारी आचार्य श्री मामाजींचे मी या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. भगवान उपस्थित आणि आगत आलेले संत महानुभाव, आता मी मागच्या वक्त्यांसारखं वेगवेगळ्याचं नाव घ्यायला लागलो ना, माझी ते गरज त्याच्यामध्ये आणि मग आपला वेळ ठरलेला असतो कशाचा उपहाराचा. दत्तात्रय स्वामींचा उपहार किती वाजता असतो म्हणजे 45 आणि ते इकडून जात असतात. कोल्हापूरला रिक्षाला जायचं पहिले, कोल्हापूरला रिक्षाला जायचं नाही चालू आहे, चालेल ते रिक्षाला. मग उपहाराच्या वेळेला कमीत कमी आपण हे उपहार दाखवलं पाहिजे. मग ते सांगायकरता मी या सर्वांचं दररोज करतो त्यांना आगतांना आणि उपस्थित संत महंत वासनिक आणि तपासणी आया बाया आलेल्या आणि हे बालगोपाल, हे बालगोपाल स्वस्त आहे म्हणून आमची सभा झालेली आहे. फक्त 2च बालगोपाल होते, त्यांनी गोपाल दाखवून दिले. बर तर आज जे नवदीक्षित आहे त्याला म्हटलं तर तुम्ही मला दीक्षितच नवं काय दीक्षितच आहे असे ते दीक्षित आहे. त्यांना मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करेन. त्यांचे प्रकार दीक्षार्थींचं दीक्षा घेतलेल्यांचं आणि प्रथमतः हे सामुदायिक उचित आहे त्यांचं नाव परिवर्तन झालेलं आहे. सृष्टीचे नाव सौम्याबाई आहे, रचनाचे नाव उन्नतीबाई आहे आणि वर्षाचे नाव वरदाबाई आहे आणि शेवटच्या सीमाताईचं नाव साधाबाई आहे. आणि आमचे भाऊसाहेब संपर्क त्यांचं नाव शांतमुनी आहे. तर असे त्यांनी त्यांचं आपल्या कर्तव्य केलं, पण आपण आता शिकले संत मानव विचार संत म्हणतात त्यांना आपण काय समजू शकतो. हे श्रेष्ठ माणसं आहे, सांगायला पाहिजे तुमच्यासाठी. तुमच्या मनामध्ये विचार असेल की आपणही याला पाहिल्यावर वाटतं की आपणही
संन्यास त्याचं बरं होत आहे. पण धाडस होत नाही, भीड झेपत नाही. लक्षात घ्या बरं का, धाडस होत नाही आणि भीड झेपत नाही. त्यामुळे काही घेतलं जात नाही, त्या घाबरायची काही जरूरत नाही, भीड मारण्याची काही कोणाची जरूरत आहे. आणखी माणसाची नाही, आमचे अंगे कार्य राहिले, डोके कार्य राहिले, अरे तुमचे कार्य संपणारच नाही. एखादी गप्पा ते वाचले होता, तो म्हणे बघा मी आपल्या छपनीच्या आत विषय ठीक. मग याचा अवकाश मुलाचं लग्न पण झालं. आता लग्न झाल्यानंतर मग त्याला म्हणतात तुझं कर्तव्य झालं ना सगळं, तू त्याच्या धंद्याला लागला, कामाला लागला, आता दीक्षा घेऊन टाका. ते म्हणजे हो लग्न व्हायचं, तुझं लग्न सोडून आलं बाकीचे लोक काय म्हणतात. मग म्हटलं पहा लग्न झालं, मग म्हणजे आत्ताच निघता येणार नाही म्हणे, कारण लोक म्हणजे सुनीने पळून लावलं काय सासऱ्याला म्हणून म्हणजे लोक काय म्हणतील. मग जरा होऊ द्या काहीतरी, आणि परिवार झाला म्हणजे मग पुढं मग मला ते घ्यायला बरोबर होईल. मग झाला मुलगा झाला. त्या मुलगा झाला आणि मुलग्याच्या लहानला पानामध्ये आजोबाकडे ते जास्त असायचं. मग एकदा मी त्याला म्हटलं काय नाही की हे सगळं सोडून काय काय प्रचंड पडला, झालं सगळं, मुलगा झाला सगळं. नाही मी म्हणजे त्याचं नाव तरी ठेवलं तो गोपाळ. म्हणजे गोपाळा खेळता खेळता मी तर गोपाळी गेले आठवतो, चक्रधर स्वामींच्या वेळ आठवते म्हणे. चक्रधर स्वामी गोपाळ झालेले तर आमचे तेही आठवते. काही समजतो, काही माहिती आहे तुला सर्व. ते म्हणजे हो म्हटलं इथे घरात बसून तू स्मरण करशील त्यापेक्षा त्या मार्गात जाऊन धप्पा काढण्याचं बरं आहे. गोष्ट तर बरोबर आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. मग घेतोच म्हणाला. म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट. जेव्हा घेतो मग आता मी लवकरच घेतो. बरं घेतो कुठं नाही तर काय पुढं काय झालं आलं लागलं का कशाचा पॅरालिसिस आला. मग आता मला म्हणता येईल ना, चला बाबा आता मार्गात घेऊन त्याला काय सेवा करायला जन्मभर संसाराची सेवा केली, आता त्याची सेवा करायला सांगू का, याची सेवा करा तेवढा. मी म्हटलं देव बरा करेल. हां देवाने बरं केलं की मी नक्कीच घेतो म्हणे. आता ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे. कसा तरी देव दयेने तो लवकरच ठीक झाला. तिथे दाखल नगरला दाखल नंतर कोणत्याला दाखल तो इलाज झाला आणि तो जवळजवळ पूर्वच झाला. मग आता काही अडचण नाही आहे, तुम्ही चालेल मार्गात आपल्याला हरकत नाही. जी सेवा पाहिजे तुम्ही सेवा करायची परमात्म्याची. तर असं करता करता सांगायचं तात्पर्य काय आहे की हा जीव पहिले धाडस करू शकत नाही, धाडस करू तर भीड लोटत नाही. असं करून करूनच विचार करूनच राहून जातो आणि प्रत्यक्ष कृती काही घडत नाही. म्हणून लक्षात घ्या, विद्यार्थी घेतलेली विचारांनी सोडून द्या, पण आपण आपलं लक्ष घेतलं पाहिजे. जर घ्यायचंच आहे, करून करायचंच आहे तर वेळीच करा. मुळे काय ब्रह्मांड काम सगळं झालं. संसारात दिसून लहान बाबू तो सासूला पाठवतो, मुलगा तो बापाला पाठवतो आणि मग गेला. अरे त्याच्यात पहिले तुम्ही लाच मारा सर्वांना. एक लई जुनी कथा आठवत
एक कुंभार होता. त्यांचे कोण निमित्त आहे सांभाळा सांगा. तर मग ते ज्या वेळेला अशा पद्धतीमध्ये त्यांनी विचार केला की बुवा असं असं हे करायला हवं, हे करायला पाहिजे, हे करायला हवे. नुसता विचार काही कामाचा नाही. त्याच्याकरता तुम्हाला प्रत्यक्ष कृतीच करावं लागेल एखाद्या दिवशी. आणि कृती त्याच वेळी करा. मुळी काय मामांवर राहणं करून तुम्हाला सांगत होतो ते कथा की जे कुंभाराची त्याला काहीतरी डोक्यात काही जखम झाली. कशाला? त्या गाढवाला. पशुवैद्याकडे गेला. पशुवैद्याने काय केलं? त्याला औषध सांगितलं. काय औषध सांगितलं? त्यात पावडर. ते म्हणे ही पावडर त्याच्या श्वासात पोचत असतात. त्याने आपल्या कल्पना असेल पहिल्यांदा औषध मारायचं असलं किंवा गाढवांना काय उपचार करायचं असलं त्याला एक नळकंठ असतं. जसं पहिल्याला एरंडेल वगैरे वगैरे औषध मारायचं असतं ते ज्याप्रमाणे नळा असतो राहिला त्याप्रमाणे नळा असतो. त्या नळ्यात औषध घालतात. असं केलं की त्याचे पोटत जातं. तसं गाढवांना पावडर होती त्याने खोकली घेतली, त्याचं नाकाशी लावली आणि तो खूप मारणार. त्याच्या अख्खा काय जी औषध गाढवाला द्यायची ही औषध माणसाला द्यायची काय होईल बरं? तो गाढवाने व्हायचा हात बिचाराकडे पडला. म्हणून खूप वेळा मारायची हेही लक्षात घ्या. संसार तुम्हाला खूप मारेल, त्याच्या अनुभव खूप मारा. सावधान नंतर करणार नाही. असं आहे दत्ताच्या प्रभूची मला पुन्हा पुन्हा आठवत असते. 12 वाजून 3 मिनिटं झाले. आता 45 नक्कीच पोचलेले असणार. म्हणून जास्त न वाढवता मी आता एवढंच त्याचं समापन करेन की आपण त्याकरता परमेश्वर प्रार्थना करू. त्याला म्हणतात पसायदान. आणि पसायदानचा अर्थ होतो देवा प्रसाद द्या. काय प्रसाद दे? आता मी जे काही सांगितलं ते देवा आम्हाला याला दिलं तसं आम्हालाही थोडा प्रसाद दे हे मागायचं आहे. आणि त्याच्याकरता असे डोळे मागणे बसून चालणार नाही. माडी चांगली घरात ताड बसा आणि ते पसायदान म्हणायचं आहे. नमो चक्रधरा परमार्ग जीवन मंगल मंगल परम
चक्रधरा नमो योगेश्वर नमो चक्रधरा नमो योगेश्वर करण्याचे करण्या चक्रधरा नमो योगेश्वर नमो चक्रधरा नमो योगेश्वर श्री चक्रधर